नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कच्ची कैरीची कँडी बघणार आहोत। आज आपण मुलांचा आवडीचा खाऊ बनवतो आणि घरी ना भरपूर असे आंबे असतात, म्हणजे बरेचसे पडलेले असतात किंवा कधी कधी भरपूर घरामध्ये आंबे असतात। अशा वेळेस काय उपयोग करायचा तर आपल्याला विचार पडतो। तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज कच्च्या आंब्याची खास आपण कँडी बनवणार आहोत। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही कँडी रेडी होते। त्याचप्रमाणे आपण कुठल्याही प्रवासाला गेली तर पचनक्रियेसाठी सुद्धा ही कँडी आहे ही शरीरासाठी चांगली असते। अशा पद्धतीनेच आपण आज कँडी बनवणार आहोत। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 2 कच्चे आंबे घेतलेत। कुठलेही तुम्ही घरामध्ये उपलब्ध असतील ते आंबे घेऊ शकतात। ह्याची आपण सालं काढून घ्यायची। त्याचप्रमाणे इथे आपण सालं म्हणजे हा आंबा कापण्याच्या अगोदर आपण धुवून घेतला। आता ह्याचे मी लहान लहान तुकडे कट करणार। ह्याच्यामध्ये आंब्याची बी म्हणजेच आपण कोय देखील म्हणतो ती कोय काढून घ्यायची आणि आपण लहान लहान तुकडे करून घेणार आहोत। आता इथे बघू शकता मी आंब्याची सालं काढली आणि त्यानंतर आंबा असा बारीक असे तुकडे करून घेतले। आता इथे ह्या आंब्याला बाठासुद्धा आहे, म्हणजे हा रेडी झालेला आंबा होता। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवढा जो आंब्याचा गर आहे तेवढा आपण सगळा काढून घ्यायचा आहे। मी एक कुकर घेतला आहे। कुकरमध्ये आपण जेवढा हा आंबा कट करून घेतला होता तेवढा सर्व घालून घेऊया। सर्व कापी आहेत मी आंब्याच्या ह्या कुकरमध्ये घालून घेतल्या। आता इथे आपल्याला घालायचं आहे पाणी म्हटलं तर आंब्यामध्ये खूप सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही। 1/2 कप फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे जास्त आंबे बुडेपर्यंत इतकं सुद्धा पाणी घालायचं नाही आहे, कारण हा आंबा आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आंबा शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। बघू शकता अगदी मी थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे, इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे। थोडंसं काळं मीठ घालायचं आहे। आता इथे तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर इथे तुम्ही असं भाजीमध्ये जे वापरतात ते मीठ घातलं तरीसुद्धा चालेल। त्याचप्रमाणे इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 लवंगा घेतल्यात आणि 4 काळी मिरी घेतल्यात, हे सुद्धा आपल्याला घालायचं आहे। कारण इथे आपण आवळा कँडी बनवणार आहोत आणि आवळा कँडी म्हटलं तर लहानापासून मोठ्यापर्यंत खातील इतकं आवडीने बनवायचं आहे। त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये खास पचनक्रियेसाठी आपण हा खास आवळा कँडी बनवतो। त्याच्यामुळे थोडेसे गरम मसाले घातले ना का अतिउत्तम। आता इथे आपल्याला कुकरची 1 शिटी घ्यायची आहे। इथे बघू शकता इथे मी कुकरची 1 शिटी घेतली आहे आणि कुकर देखील सुटलेला आहे। आता इथे पूर्ण कुकर थंड करून घ्यायचा नाही आहे, जिथपर्यंत कुकरची शिटी सुटेल तिथपर्यंतच आपल्याला हा कुकर त्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। तर हा आंबा आहे आपण हा शिजवून घेतलेला आहे, हा सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हा असा फोडून घ्यायचा आहे। बघू हा आंबा आहे आपण उकडलेला आहे, त्यामुळे लगेच हा असा फुटला जातो आणि मिक्स होतो। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला इथे आपण जे लवंग घातलं होतं त्याचप्रमाणे काळी मिरी घातले होते ते सर्व काढून घ्यायचे आहेत। गरम मसाले घातले होते तेवढे सर्व काढून घेतले आणि त्या मसाल्याचा सुवास इतका सुंदर होतो, त्यामुळे कँडी देखील खूप सुंदर लागते, एकदम चविष्ट बनते। आणि गरम मसाल्यामुळे ज्या लोकांना असं खोकला वगैरे कफाचा वगैरे त्रास होत असेल ना तर अशा वेळेस या कँडीमध्ये ना गरम मसाले आवर्जून घालायचे, त्यामुळे ही आंब्याची जी कँडी आहे ना ती खाण्यासाठी औषधीसुद्धा बनते। आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आणि एकदम ह्याची आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे। इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये हा सर्व गर आहे घालून घेतलेला आहे आणि पूर्ण एक पातेलं हे गर झाला होता। इथे आपल्याला जवळजवळ पाऊण वाटी इथे साखर घालायची आहे। सर्व साखर घालून घेते। आता जसा आंबा आंबट असेल त्या पद्धतीने इथे साखरेचा आपल्याला वापर करायचा आहे। आता जास्त आंबट असेल तर तुम्ही 1 वाटी, जर का हा गर झाला असेल तर 1 वाटी तुम्ही साखर घ्या, असं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तिथे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता पॅन आहे ना आपण हा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्या साखर आणि ही कैरी आहे जी आपण उकळून घेतली होती ती सर्व मिक्स करून घ्यायची। इथे तुम्हाला थोडे असे तुकडे दिसले तर हे आपण चमच्याच्या साहाय्यानेच असे फोडून घ्यायचे आहेत। पण जेव्हा मिक्स करतो ना त्यावेळेस ना साखरेला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे मिश्रण आहे हे पातळ दिसेल, पण आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे। आणि घट्ट करून घेताना ना आपल्याला हा आंबा आहे हा सुद्धा आपल्याला असा फोडून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी घेते। आणि जर का तुम्हाला ना हा अशा पद्धतीने करायचा नसेल तर ज्यावेळेस आपण कैरी उकळून घेतली ना त्यावेळेस ती मिक्सरला फिरवून घेतली तरीसुद्धा चालेल। पण मी ना ही कैरी आहे ही साखरेच्या भागामध्ये अशाच पद्धतीने मिक्स करणार, जेणेकरून खूप छान मिक्स होते। आता जेवढी आपण साखर घातली होती तेवढी त्या साखरेला पाणी देखील सुटलं होतं आणि बऱ्यापैकी हे मिश्रण आहे हे घट्ट होतं आणि ह्याला खूप छानशी अशी चकाकी येते। तोपर्यंत आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे, म्हणजे चमचा आहे आपल्याला हा परतवत राहायचा आहे आणि थोडा हा आंबा दिसतो तो सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचा आहे।
आणि कैरीची कँडी आहे ना, ती लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते आणि ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने आज आपण बनवायला घेतली आहे. अगदी सोप्या पद्धतीने होते आणि जास्त काही खर्चसुद्धा ह्याला लागत नाही किंवा मोजकं अगदी घरगुती साहित्यामध्ये कँडी आहे ही रेडी होते. आता इथे ना एक दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर मी इथे कुठलाही कलर वगैरे यूज करायचा नाही. तुम्हाला वेगळ्या कलरची म्हणजे कँडीला कलर पाहिजे असेल तर तुम्ही इथे फ्रूट कलरसुद्धा वापरू शकता. आता मी इथे फ्रूट कलर वगैरे वापरणार नाही आहे. जो आपला कैरीचा कलर असतो त्याच पद्धतीने आपण म्हणजे कैरीचा कलर यावा म्हणून मी अशा पद्धतीने आता ही कँडी आहे ही रेडी करणार आहे. बघू शकता आणि हा जेवढा उकडला आंबा आहे हा साखरेच्या पाकामध्ये मस्त असा मिक्स झाला आहे आणि हे मिश्रण देखील बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करायची आहे. आता इथे मिश्रण आहे हे बघू शकता इतकं घट्ट झालं आहे आणि ह्याला शायनिंग सुद्धा आलेलं आहे. इतकं शायनिंग येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे हे घट्ट करून घ्यायचं आहे. जवळजवळ घट्ट करण्यासाठी ते 10 ते 12 मिनटं आता झालेली आहेत. अजून 1-2 मिनटं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे खूप छान असं ह्याला म्हणजे चकाकी येते. तोपर्यंत आपल्याला हे असं मिश्रण आहे हे घट्ट करून घ्यायचं आहे. आता इथे मिश्रण आहे हे बघू शकता इतकं घट्ट झालं आहे आणि ह्याला शायनिंग सुद्धा आलेलं आहे. इतकं शायनिंग येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे हे घट्ट करून घ्यायचं आहे. जवळजवळ घट्ट करण्यासाठी ते 10 ते 12 मिनटं आता झालेली आहेत. अजून 1-2 मिनटं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे खूप छान असं ह्याला म्हणजे चकाकी येते. ही कैरी कँडी जी आपण आज बनवणार आहे ना ही वर्षभर टिकून राहते आणि ही ना लहानापासून त्याचप्रमाणे वयस्कर लोक असतील त्या लोकांना ही कँडी आहे ना अति उत्तम. म्हणजे ज्यावेळेस बरेच लोक प्रवास वगैरे करत असतील त्यावेळेस बऱ्याच जणांना मळमळ वगैरे होत असते. अशा वेळेस ही कँडी ना सोबत घेऊन गेल्यानंतर ही अति उत्तम शरीरासाठी. त्याचप्रमाणे आपल्याला घरी आपल्याला काहीतरी असं कंटाळा येतो की तोंडात घालण्यासाठी असं काहीतरी आपल्याला हवं असतं. अशा वेळेस आपण ही कँडी एक खाऊ शकतो. इतकी मस्त बनते आणि आपल्याला फ्रेश देखील वाटते. आता बघू शकता हा बऱ्यापैकी हा घट्टपणा आला आहे. अजून 1-2 मिनटं मस्त मीडियम गॅसवर आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे हा पाक आहे हा मस्त असा रेडी होतो. जिथपर्यंत शायनिंग येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आणि सतत चमचा फिरवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होतं आणि पॅनला लागत सुद्धा नाही. आता इथे बघू शकता हे मिश्रणाला भरपूर अशी चकाकी आली आहे आणि खूप छान असं हे घट्ट देखील झालं आहे. इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथे गॅस बंद केल्यानंतर मी इथे प्लेट घेतलेली आहे. थोडंसं तूप घेतलं आणि तूप आहे हे आपण व्यवस्थित प्लेटला लावून घ्यायचं आहे. आता इथे सर्व जेवढं आपण मिश्रण हे रेडी केलं होतं ते सर्व आपल्याला प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. सर्व हे आपण मिश्रण प्लेटमध्ये टाकून घेतल्यानंतर सारखं करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये टाकलं त्यानंतर टॅप केलं व्यवस्थित सारखं करून घेतलं. आता इथे आपल्याला हे जवळजवळ 2 दिवस उन्हामध्ये सुकत घालायचं आहे. आता तुमच्याकडे जर का इथे ऊन वगैरे नसेल तर इथे तुम्ही 3 ते 4 दिवस फॅनवर सुकत घाला तरीसुद्धा चालेल. पण सांभाळून घाला जेणेकरून तिथे कचरा वगैरे काही उडू नये त्यासाठी ते जाळी वगैरे काहीतरी ठेवा. त्याचप्रमाणे ज्या लोकांकडे भरपूर ऊन असेल ते 1 दिवस सुकत घाला आणि दुसऱ्या दिवशी फॅनवर सुकत घाला 2 दिवस तरीसुद्धा चालेल. आता इथे बघू शकता मी 3 दिवस हे उन्हामध्ये सुकत घातलेले आहे. 2 दिवसात सुद्धा खूप छान सुकलं जातं. आता इथे बघू शकता हा सगळा कॉर्नरचा भाग आहे ना हा सुटतो म्हणजे 3 दिवसामध्ये इझी हा निघाला जातो. तोपर्यंत आपण सुकून घ्यायचं. जर का तुम्हाला उन्हाची सोय नसेल तर तुम्हाला मी सांगितलं आहे फॅनवर सुद्धा सुकवू शकतात. फॅनवर सुकवायला थोडासा वेळ जातो पण बघू शकता अगदी इझी ही निघते. इतकी सुंदर अशी ही रेडी होते. थोडंसं कॉर्नरने आपण चाकूने अशी सारखी करून घेऊया. थोडंसं कॉर्नर आहे थोडंसं राहिलं असेल तर सोडवून घ्यायचे. आता इथे बघू शकता मी सर्व हे चाकूने काढून घेतली आणि मस्त अशी ही पोळी आहे. जशी आपण आंब्यापासून पोळी बनवतो आंबा पोळी त्याच पद्धतीने ही कैरीची कँडी आहे ही रेडी होते. आणि बघू शकता इतकी मस्त अशी झालेली आहे आणि शायनिंग देखील खूप सुंदर आलेली आहे. हे आपल्याला ही कट करून घ्यायचे. कट करताना सुद्धा तुम्हाला जसे लहान मोठी साईज जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हिचे तुकडे कट करू शकता. थोडंसं असं आपण कॉर्नरने हे कट करून घ्यायचं आणि दिसायला देखील खूप छान वाटते. असे कॉर्नरने थोडेसे काठ आहेत हे काढून घ्यायचे. आपण जे शंकरपाळ्या कट करतो त्याचं हे कटर आहे त्याच्या साह्यानेच मी हे कट करून घेते. तुम्ही इथे ना चाकूच्या साह्याने सुद्धा करू शकता पण डिझाईन खूप छान येते त्याच्यासाठी मी हे कटरचा उपयोग करते. आणि मुलंसुद्धा असे डिझाईनचे वगैरे दिसले तर खायला त्यांना आवडतं की ही कँडी खूप सुंदर तयार होते. आता तुम्ही इथे कँडी म्हणू शकता किंवा कच्ची कैरीची जेलीसुद्धा म्हणू शकता. आता जसं तुम्हाला लहान मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्या.
शकता इथे मी चौकोनी असे तुकडे कट केले आहेत आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहेत आणि डिझाईन देखील खूप छान आलेली आहे, बघू शकता। आता हे जेवढे आपण कट केले होते तेवढे सर्व मोकळे करून घेऊया। हे बघा, अगदी मस्त असे सुटसुटीत असे होतात। आणि ही कैरी कँडी आहे ना, ही वर्षभर तुम्ही साठवून ठेवली ना तरी व्यवस्थित ही टिकून जाते। एखाद्या डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचं, खूप दिवस राहते, पण तितके दिवस राहणार पण नाही, कारण इतकी चवीला ही सुंदर होते ना का लगेच संपली जाते। आता इथे सर्व कँडी आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर। इथे आपण कुठलाही फ्रूट कलर वगैरे वापरलेला नाही आहे। आज कच्च्या आंब्यापासून आपण कैरी कँडी बनवलेली आहे। तुम्ही इथे जेलीसुद्धा सांगू शकता, इतकी सुंदर अशी झालेली आहे। त्या डब्यामध्ये पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वर्षभर ही साठवूनसुद्धा ठेवू शकता। जेव्हा मधल्या वेळेत तुम्हाला असं खायची इच्छा होत असेल काहीतरी तर तुम्ही अशा पद्धतीने ही खाऊ शकता। आणि कँडीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही कँडी कशी बनवायची ती माहिती मिळेल। आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा। ते एक लाईक आणि हाईप नक्कीच करा। जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।